आज मी बनवणार आहे सोया चंक मोमोज. त्यासाठी लागणारे साहित्य: थोडेसे सोया चंक मी मिठाच्या पाण्यात उकळून घेतलेले आहेत, एक बारीक चिरलेला कांदा व 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर व आले लसूण पेस्ट घेतलेली आहे. 1 चमचा तेल घालून थोडेसे पाणी घालून मैद्याचं पीठ मळलेले आहे आणि छोटा टमॅटो, वाळलेल्या मिरच्या आणि धने टाकून हे 15 मिनिटांसाठी उकळून घेतलेले आहे. एका कढईत तेल टाकून ते गरम करून घ्यावे व त्यात बारीक चिरलेला लसूण टाकावा फोडणीसाठी आणि त्यामध्ये टमॅटो, मिरच्या आणि धने वाफवून घेतलेले त्याची बारीक पेस्ट टाकावी व ती परतून घ्यावी. मी पेस्ट करताना थोडीशी चवीनुसार साखर, मीठ आणि थोडासा लिंबूचा रस पिळलेला आहे टेस्टसाठी. तुम्हाला हवं असेल तर साखर आणि मीठ स्किप करू शकता. नंतर स्टफिंगसाठी एका कढईत तेल गरम करून घ्यावे व त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. त्यानंतर बारीक चिरलेला कोबी परतून घ्यावा. हा कोबी मी वाफलून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यामध्ये, जेणेकरून त्यातले कीटकनाशके मरावेत आणि हाही ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये आपण आले लसूण पेस्ट टाकणार आहोत चवीसाठी आणि याचा स्मेलही खूप छान येतो. हे परतून घेतल्यानंतर इथे सोया चंक जे जाडसर मी मिक्सरला वाटून घेतलेले आहे ते टाकणार आहे. इथे मी थोडासा स्वीट कॉर्न आणि ओला वाटाणाही घेतलेला आहे. हे परतून झाल्यानंतर 1 चमचा मॅगी मसाला घ्यावा. जर मॅगी मसाला मोमोजमध्ये आवडत नसेल तर हे स्किप करू शकता, ऑप्शनल आहे. नंतर 1 चमचा ब्लॅक पेपर पावडर व 1 चमचा सोया सॉस टाकून हे मिश्रण परतून घ्यावे आणि चवीनुसार मीठ टाकावे. मीठ टाकताना लक्षात ठेवावे की आपण सोया चंक बॉईल करतानाही मीठ टाकलेले आहेत आणि मॅगी मसालाही टाकलेला आहे, त्यामुळे चवीनुसार मीठ टाकावे. नंतर हे मोमो अशा शेपचे बनवून 15 मिनटासाठी एका चाळणीवर ठेवून जसं आपण मोदक बॉईल करून घेतो तसे बॉईल करावे. अँड इट्स रेडी टू सर्व. थँक्यू फॉर वॉचिंग.